तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांचे अनुभव, त्यातून तुम्हाला दुग्ध व्यवसायाची प्रेरणा नक्कीच मिळू शकते, हीच आमची अपेक्षा असते। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। यादव बाबनाजी पुंडे, राहणार रुई, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड। बरं, तर मला सांगा, तुम्ही शेतीला जोड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? हे झाले मला 5-6 वर्ष झाली। बरं, तर 5-6 वर्षापासून पहिल्यांदा किती म्हशीपासून सुरुवात केली ती? एका म्हशी। बरं, तर आता हे तुमच्याकडे जे 2 म्हशी आहेत, तर त्याच्यातली ही अलीकडली जी म्हैस आहे, तर ती आता गाभण आहे का दूध देते? नाही, हे अलीकडली हे का? हां, गाभण आहे। गाभण आहे। किती महिन्याची आहे? हे झाली तिला आता 8-9 महिने झाले पहिले। बरं, आणि ती पलीकडली म्हसड? ती पलीकडली तिला झाली 7-7.5 महिने। 7-7.5 महिने। हो। बरं, तर यांचं पहिलं आपल्या इथे म्हणजे पहिल्यांदा इलेल्या होता काही? हो। बरं, तर हे जे पहिल्यांदा विल्या होत्या, तर त्यावेळेस किती दूध द्यायच्या? तिचं 5.5 काढलं एका टायमाला? एका टायमाला। बरं, हिचं 4.5-5 काढलं। बरं, हिचं। हां, आणि हे अलीकडलं वगार कोणतीच आहे? हे वगार तिचं आहे, त्या म्हशीचं। त्या म्हशीचं? ते आम्ही घरी ठेवलं आता वगार। बरं, आणि ज्यावेळेस याची हे विकत आणल्या होत्या, त्यावेळेस ह्या म्हशी कितीला आणल्या होत्या? ती आणली होती 60-65ला। 60-65ला? बरं, आणि ही अलीकडली? ही आणली 77,000ला आणली। 77,000ला? बरं, आणि आता सध्या गाभण आहेत, पण ज्यावेळेस दूध देत गेल्या त्यावेळेस दोन्ही म्हशीचं दूध किती निघत गेलं? दोन्ही 10-10.5 लिटर। 10-10.5 लिटर? बरं, मग ते डेअरीला द्यायचे का? डेअरीला द्यायची, घरी एखादा अर्धा लिटर ठेवायचे। बरं, आणि बाकीचं डेअरीला द्यायचे। बरं, तर मग त्यावेळेस किती हप्ता याचा अंदाज? हप्ता याला आम्हाला 10,000, 10,500, 11,000पर्यंत हप्ता यायचा। बरं, दोन्ही म्हशीचा? बरं, म्हणजे फॅट वगैरे चांगला लागायचा? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं हे शेड आहे। तर हे आपलं हे जे झोपडं आहे, हे किती वर्ष बनवलेलं आहे? किती वर्ष? हे आम्ही पहिल्या वर्षी थोडं केलं पहिलीकडं माझं पाठीमागचं? हां, पुन्हा हे लांबविलं। बरं, तरी याला 4 वर्ष झाले। बरं, तर एकंदर किती खर्च आला असेल एवढं शेड बनवायला का? हां, एवढं बनवायला आम्हाला खर्च आला असेल 60-70 हजार रुपये। 60-70 हजार? त्यामध्ये पाठीमागं तुम्हाला शेतकरी मित्रांनो दाखवणारच आहे, कुटार ठेवायला आहे यांचं जुनं, पुन्हा हे असं वाढवत पुढे आणलं। आणि हे बघू शकता, म्हशीला जास्त कोणताही खर्च न करता यांच्याकडे फरशी यांनी खाली टाकलेली आहे। तर फरशी होती तुमच्याकडे का इकत आणून? नाही, इकत आणून टाकली। बरं, यंदा वर्षाची टाकली। बरं, मग तुम्ही फरशी टाकली आणि ते हे काय म्हणते कोबा काऊन केला नाही, म्हणजे ते दोन्ही पीक काऊन नाही? जरा रेती फिती नव्हती। हां, मग बरं, तो काय आणायचं, आणली फरशी। हो ना, कारण ते जास्त अति खर्च होण्याकडे जात होतं। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, आपल्या परीनं आपलं नियोजन आपण करत राहणे, हेच यांच्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळत आहे। आणि हे बघू शकता, यांचा इथं उकंडा आहे आणि इकडं चाऱ्याचं गजरा। तर गजरा किती आहे तुमच्या म्हशीला? गजरा आता एक ओळभर आहे गजरा। बरं, तर हे बघू शकता गजरा। आणि इथं तुम्हाला शेती किती आहे? शेती आम्हाला 1.5 एकर आहे। 1.5 एकर? बरं, तर तुम्हाला समजा शेतीला शेतीला जोड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय परवडतो का? हो, परवडते, म्हणजे एक तर आपला खर्च निघते आणि कुठं जायचं काम नाही, कोणाला रोजाला जायचं काम नाही, काही नाही, आपलं घरचं घरी आणि नियोजन लावायचं बस। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याचा मी हे गोठा दाखवत आहे। तर हे बघू शकता, अशा प्रकारे यांनी हे बल्ल्याचं बनवलेलं आहे, त्यामुळे अति कमी खर्चामध्ये। आणि हे पत्राचं शेड, आपण हे जाळे जवळचे शिमटीचे जाळे असे वापरून यांनी हे शेड बनवलं आहे। आणि यांच्याकडे कोंबड्या पण आहेत, कोंबड्या पाठीमागे गेल्या, हे बघू शकता खुराडं। आणि हे यांचं पहिल्यांदा बनवलं शेड, यामध्ये कुटार आहे। कुटार कोणता? हे सोयाबीनचं आहे।
हरभऱ्याचं संपलं आता. बरं बरं. हा. हो, आता हरभरी असतं संपत आणि इथं यांचा पसारा शेतातला राहतो. एकंदरीत हे बघू शकता कशा प्रकारे यांनी आपलं कमी खर्चात, आणि तुम्ही कमी खर्चातच असं नियोजन बनवा आणि कमी खर्चात दुग्ध व्यवसायाला सुरुवात करा. आणि अशा प्रकारे तुम्ही नियोजन. आणि तुमच्याकडे कोंबड्या किती आता? कोंबडी आता 14-15 कोंबडी आहे. बरं हो, आता एक कोंबडी आहे ना, काही पिले बसिले काढले. बरं. हो. आणि कोंबड्या आपलं या करत दुग्ध व्यवसायाला कोंबड्या पण केल्या तर शेतकऱ्याला थोडेफार पैसे मिळू शकतात. तर नक्कीच किंवा शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार करावा आणि दुग्ध व्यवसायाकडे वळावं. जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.